आज ड्रॉबॅकला गेल्याच्या नंतर एका गावामध्ये असाच पद्धतीनं होतं बघा. डांबर रस्त्यावर इतका चिखल होता की गावापाशी गेल्याच्या नंतर गाडी अचानकच रोडच्या खाली घसरायला लागली आणि गाडी उभी राहिली तरी पण रस्त्याच्या खाली जावं लागली. आणि एका साईडला नाला होता, तर मी गाडी उभी करून एका साईडनं उतरलो दुसऱ्या दरवाज्यातनं आणि पेशंटला खाली काढून त्याला सुखरूप साईडला उभी केलं आणि ट्रॅक्टर बोलवायला गावकऱ्यांना सगळ्यांना मदत केली. कारण बघा हे रस्ता कसला, रस्त्यावर इतका चिखल होता, खाली डांबर आहे आणि इतका भयानक रस्ता झाला होता. पण आज मोठी जी घटना घडणार होती तर ती टळली. कारण खूप तिथं म्हणजे मी गाडीमध्ये होतो, ती एका साईडला गाडी जी ॲटोमॅटिक खाली घसरू लागली तर ती भीतीचं वातावरण झालं होतं. पण तरी पण पेशंटला खाली हे करून साईडला हे करायला लावलं आणि नंतर गाडीची काढण्याचं हे केलं आणि सगळ्या गावकऱ्यांना मदत केली. तर खूप म्हणजे छान पद्धतीनं मदत केली. गाडी खाली गेली होती तिकडे आणि बरेच जण गाडी मोटरसायकलनं पडले म्हणा इथं. कारण गावाचं बघा ना, विकास असा आहे की गावात रस्तेच नाहीत म्हणा. सगळ्या गावातला चिखल हे डांबर रस्ता केला, तर या डांबर रस्त्यावर गाडी आली की सगळे चिखल या डांबर रस्त्यावर येते. त्याच्यामुळे हे असले म्हणजे खूप चिखल झालेला आणि असे पडतात गाड्या. धन्यवाद. बरं, तुमच्या गावकरी मंडळीने सगळ्यांना मदत केली. मस्त. हो ठीक आहे सर. ती बघा समोर रस्ता कसा आहे मित्रांनो, हे बघा डांबर रस्ता आहे. सगळ्यांना काळजी घ्या मित्रांनो अशा रस्त्याला.